नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो, मी तुमच्यासाठी परत घेऊन आलेले वसीमा काजी अंगणवाडी ताईचं हक्काचं चॅनल आणि त्याच्यावर मी तुम्हाला खूप माहिती देत असते वेगवेगळी घडामोडींची। पण आज तायांनो मला अर्जंट व्हिडिओ करावा लागला, कारण हे आपल्या इन्शुरन्सचं विम्याचं काय आहे काय नाही त्याच्यावर मी तुम्हाला डिटेल आणि खरी माहिती देणार आहे। कारण मी हे पॉलिसी स्वतः केलेले आहेत, मी बँकेत जाऊन सगळं लिहून घेऊन आलेले। तर कुणीही तुम्हाला मिसगाईड करेन तर आपल्या अंगणवाडी ताईनं स्वतः बँकेत जाऊन ही योजना काय आहे, पॉलिसी काय आहे तुम्हाला जर समजून घ्यायचं आहे सगळं, तर तायांनो मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला, मला शनिवारी फक्त 15 ते 20 मिनिटाचाच व्हिडिओ करायला मिळाला, कारण अलकाताईला बरं नव्हतं, मी तिला बघायला गेले होते। तुम्ही अलकाताईचा व्हिडिओ तर बघितलाच आहे। त्याच्यानंतर मी म्हणलं शनिवारी बोलेन डिटेलमध्ये, पण एवढे मेसेज एवढे कॉल आणि व्हॉट्सअप येत होते की ताई ही विमा योजना काय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला डिटेल सांगा। तर तायांनो माझ्यावर तुमचा विश्वास आहे आणि तुमचाही मला प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर प्रेम आहे, तर मी बँकेत गेले आणि तुम्हाला याची डिटेल घेऊन आलेले। तर ज्या आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताया नवीन आहेत व्हिडिओला, बाजूला सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला खरी माहिती भेटणार। तुम्ही जास्ती परेशान होऊ नका आणि कुठे तिकीट भाडे वगैरे खर्च करू नका। माझा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे काम करा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। मी तुम्हाला ही जी पॉलिसी आलेली आहे प्रधानमंत्रीची पॉलिसी आहे ही, याच्यावर तुम्हाला मी सविस्तर माहिती देते। मागच्या वर्षी 1 वर्ष झालं आमच्या बचत गटांच्या महिलांचे 0 बॅलन्समध्ये बँकेत आम्ही खाते उघडले होते, तेव्हाच त्यांनी आम्हाला ह्या डिटेल पॉलिसीबद्दल माहिती दिली होती। तर आम्ही आमच्या महिलांचे त्याच्यामध्ये करून घेतले आणि त्याच्यामध्ये माझी पण ही पॉलिसी मी काढलेली आहे तायांनो। तर याच्यामध्ये अशी आहे माहिती, मी तुम्हाला सांगते की सगळ्यात आधी आपण आपल्याला मरायच्या आधी काय भेटतं ते बघूया, कारण मेल्याशिवाय तर कोण काय देतच नाही। अंगणवाडी तायांची सध्या अशी गत आली। एकतर मला हे खूपच वाईट वाटतं की माझ्या ताईचा कोणत्या ना कोणत्या अंगणवाडी ताईचा मृत्यू अचानक होतो, ते ग्रुपमध्ये 2-3 दिवसाला एक बातमी असते, खूपच वाईट असतं। तायांनो आधी तर बोलते एवढं टेन्शन कशाला घेता, कामाचं टेन्शन जीवापेक्षा जास्ती घेऊ नका, हे चालत राहणार, सरकारी योजना स्कीम ह्या चालतच राहणार आणि पुरं इंडिया 10 मिनिटात पूर्ण बदलाव होतो लाभार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये, त्याच्यामध्ये। मग तुम्ही एकटे एवढी काळजी कशाला घेताय? सगळ्या देश चालवणारे खूप आहेत, आपल्याला देशाची एवढी काळजी करायची गरज नाही तायांनो, कशाला एवढी काळजी घेता? बघा मी नेहमी म्हणते वेळेवर जेवत नाहीत, पाणी पित नाहीत, स्वतःची निगा राखत नाही, औषधं घेत नाहीत आणि काय हो किती असळ पातळ आपल्या महिला आहेत, खाऊन काय त्यांना चरबी आलेली नाही तरी पण हार्ट अटॅक येतोय, अचानक मृत्यू होते उन्हामुळे, जास्ती ताण डोक्याला, हे बघा मृत्यू अटळ आहे, आपण त्याला टाळू शकत नाही, सगळेच मरणार आहोत आपण, तरीसुद्धा पण स्वतःची निगा राखणे, स्वतःकडे लक्ष देणे आपलं कर्तव्य आहे। अशी बातमी आली की मला तर त्याच्यावर व्हिडिओ टाकू, बोलावं, श्रद्धांजलीसुद्धा द्यायला नको वाटतं। पण तायांनो जे सत्य आहे ते आहे, ते आपल्याला मान्य करावंच लागेल। आता 8-10 दिवसातच 2-3 केस झाल्या, एक ताई पडली, अलकाताई तिचा ॲक्सिडेंट झाला, एक ताईचा अचानक मृत्यू झाला, अशा कितीतरी ताईंबरोबर आपले झालेलं आहे। तर ही जी पॉलिसी मी 1 वर्ष आधी काढली होती त्याच्यावर तुम्हाला सांगते, प्रधानमंत्री सुरक्षा योजना म्हणून ही एक पॉलिसी आहे। हे बघा मला बँकेच्या मॅनेजरनं लिहून गेलेलं आहे, मी त्यांना जाऊन भेटले आणि त्यांच्याकडून घेऊन आलेले लिहून सगळं। तरी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जी आहे ना, ती कशी आहे माहिती का तुम्हाला, हे 18 ते 70 वर्षापर्यंतचे आहे। 18 ते 70 वर्ष वयाच्या महिलांसाठी आहे। तर आपल्यासाठी ही आधी नव्हती, ह्या वर्षी लागू केली ही पॉलिसी। मे महिन्यापर्यंत मोजली जाणार। तर 18 ते 70 वर्षाच्या महिलांना दोन्ही पॉलिसीचा लाभ होणार आहे। एक तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि दुसरी म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना। ह्या दोन्ही विमा योजनाचा लाभ 18 ते 70 वर्षाच्या महिलांना होणार आहे। तो कसा, समजा जर ॲक्सिडेंट झाला महिलांचा
तर त्यांना 2 लाख रुपये भेटणार आहेत. ॲक्सिडेंट झाल्यावर त्या जिवंत आहेत तरीसुद्धा. आणि तीच पॉलिसी मृत्यू झाली, जरी नॅचरल मृत्यू झाला तरी 4 लाख रुपये भेटणार आहेत. 2 आणि 2 किती झाले? 4. तर ही टोटल पॉलिसी कुणाला आहे? 18 ते 70 वर्षांच्या महिलाला. त्याच्यामध्ये दुसरी जी पॉलिसी आहे ती ॲक्सिडेंटल पॉलिसी आहे. ती फक्त कुणाला आहे? 50 वर्षाच्या वरी वयाच्या 70 वर्षापर्यंतच्या ज्यांना 20 रुपये अकाउंटला आलेत. तुम्हाला किती आलेत? 228 रुपये आपल्याला सगळ्यांना आलेत, बरोबर. मी मागच्या वेळेस 434 रुपये भरले होते. तर पॉलिसीचा हिशोब असतो मे ते मे. आता येणार मे महिना, तर ते मे महिन्यापर्यंतचे आपल्याला हे बोलतात ना, ते हप्ते भरायचे असतात, हप्त्याच्या प्रमाणे असते ही पॉलिसी. तर आता आपला मे महिन्यापर्यंतचा हप्ता 228 रुपये उरलेला आहे आणि 20 रुपये तसे ते 60 रुपये आहेत आणि 434 रुपये आहेत. तर 434 आणि 60 रुपये दोन्ही मिळून जर भरले तर आपल्याला ॲक्सिडेंट झाला तरी 2 लाख रुपये मिळणार आणि मृत्यू झाला तर 4 लाख रुपये मिळणार. आणि हे आपले हप्ते सरकार भरणार आहे. समजलं तुम्हाला? तर 228 रुपये का आले आपल्याला? कारण मे महिना यायला किती दिवस बाकी आहेत, मे महिना यायला किती महिने बाकी आहेत, त्याच्यावरून तो हप्ता काढलेला आहे 228 रुपये. ॲक्च्युअल त्याचा हप्ता आहे 434 रुपये आणि ते 60 रुपये आहेत. 20 रुपये जे आलेत तर ते 20 रुपये आलेत. म्हणजे कसं, मे महिन्यात ते मे महिना. आता आपल्याला ज्यांच्या अकाउंटला 228 रुपये आलेत आणि 20 रुपयेसुद्धा आलेत, त्यांनी जाऊन 2 फॉर्म भरायचे आहेत. एक पहिला कशाचा फॉर्म भरायचा आहे? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. दुसरा प्रधानमंत्री सुरक्षा योजना. एक आहे नॅचरल मृत्यू आणि एक ॲक्सिडेंट. आणि जर आपलं 18 ते 50 वय आहे तर दोन्ही पॉलिसी म्हणजे 4 लाख आपल्याला मिळणार आहेत, बरोबर. समजलं? दुसरं फक्त प्रधानमंत्री सुरक्षा योजना ही 50 वर्षाच्या वयांच्या वरच्या महिलांसाठी आहे. त्याचे फक्त 20 रुपये आपल्याला वर्षाला येणार अकाउंटमध्ये आणि ती भरले की तुमची जर ॲक्सिडेंटल झाला तर तुम्हाला 2 लाख रुपये भेटणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपले ज्या बँकेत आपल्या मानधनाचं आपल्या वेतनाचं अकाउंट आहे त्या बँकेत तुम्हाला जायचं, त्यांना तिथून एंट्री घ्यायची. मग त्याच्यावर बघायचं आपल्याला 228 रुपये आणि सोबत 20 रुपयेसुद्धा आलेत का, म्हणजे आपण दोन्ही पॉलिसीचे लाभार्थी. समजलं? नाही समजलं तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत परत बघा आणि जास्ती धावपळ करू नका, उन्हाचं फिरू नका. आधी आपल्या बँकेत अकाउंटला पैसे आलेत का, त्याच्यानंतर टोटल सांगितलं तुम्हाला 228 आणि 20 रुपये आलेत, त्यांना दोन्ही पॉलिसीचा फायदा भेटणार आहे. कोणत्या? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना. सुरक्षा म्हणजे सरळच कळतं ना आपल्याला की आपलं ते ॲक्सिडेंटल पॉलिसी आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला बँकेत जायचं आहे, ते पैसे आले का बघायचं आहे. मग ते पैसे आले तर बँकेत फॉर्म भरायचा आहे आपल्याला. तो फॉर्म भरायचा, त्याच्यावर एक कोड नंबर येणार, तसाच तो फॉर्म घेऊन आपल्याला आपल्या अंगणवाडीच्या ऑफिसला जायचं आहे. ते ऑफिसमध्ये तो फॉर्म जमा करायचा. तो मग ते आपले सुपरवायझर, आपले अधिकारी जे असतील ते आपला तो नंबर आपल्या मानधनाच्या अकाउंटसोबत जोडणार. म्हणजे प्रत्येक वर्षाला मे महिन्यात तुम्हाला 434 रुपये येणार. कशाचे? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचे आणि 60 रुपये प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे, बरोबर. हे दोन्ही एकत्र कधी येणार तुम्हाला? 18 ते 50मध्ये. आणि जे 60 रुपये आहेत ते कधी येणार तुम्हाला? 50च्या वरच्या महिलांना 70पर्यंत. तर आता आपली वेळ, आता मे महिना नाही आहे म्हणून आपल्याला 228 रुपये आणि 20 रुपये आलेले आहेत. जर ज्यांना फक्त आत्ता 20 रुपये आलेले आहेत त्यांनी तो तिथे ऑफिसमध्ये बँकेत दाखवून आपल्या ऑफिसला गेले आणि तो कोड नंबर टाकला तर त्यांना ज्यांना 228 रुपये आलेत त्यांना येणाऱ्या मे महिन्यात सरकारकडून 434 रुपये येणार आणि ती पॉलिसी आपली ऑटोमॅटिक भरली जाणार. म्हणजे दुसऱ्या महिला ज्या आहेत त्यांचे 434 रुपये अकाउंटला असले पाहिजेत. ते कट झाले तर त्यांना ह्या पॉलिसीचा लाभ भेटणार. पण आपल्याला हा लाभ
आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पाठपुराव्यामुळे भेटलेला आहे. हे सरकार आपलं प्रीमियम भरत आहे, हे लक्षात ठेवा. आता 20 रुपयाची जी योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा योजना, ती सुद्धा तशीच आहे. तिचा पण आपल्या अकाउंटला पैसे आले का ते तुम्ही बघायचे, त्याचा पण नंबर घेऊन जायचा. ह्यांना फक्त ज्यांना 20 रुपये आलेत त्यांना एकच लाभ मिळणार आहे, त्याचं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, बरोबर. म्हणजे सुरक्षेसाठी आहे, ते कवच आहे आपल्याला. 50 ते 70 वर्षामध्ये आपण 65 वर्षात तर रिटायर होऊ, पण काय हात मोडला, पाय मोडला, पडले, हे ते असं आहे. आणि जी आपल्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आहे ते 18 ते 70पर्यंत, या दोन्ही योजना 50च्या खालच्या महिलांना मिळणार आहेत. पण दुसऱ्या महिलांना मी सांगितलं 434 रुपये आणि 60 रुपये भरायच्यात, आपल्याला 228 रुपये आणि 20 रुपये. पण आता मे महिन्यामध्ये आपल्याला 434 रुपये आणि 60 रुपये येणार. ही मी बँकेत डिटेल घेतलेली आहे, माझं स्वतःचं मी करून घेतलेली. मी स्वतः पैसे भरत होते, मला 1 वर्ष झालं. मे महिन्यात मागच्या भरले. ह्याची सगळी पॉलिसी मी काढली आणि सगळ्या बचत गटांच्या महिलांनी, आमचं वस्तीतर संघ आहे, 10 बचत गट मिळून त्याच्या सगळ्या महिलांच्या आम्ही महाराष्ट्र बँकेत 0 अकाउंटला हे पॉलिसी करून घेतलेली आहे. आम्ही पैसेसुद्धा ह्याचे भरले. आता सरकारकडून आम्हाला हे पैसे येणार आहेत. समजा माझ्यासारखं जर कुणाचा केस असेल, मी महाराष्ट्र बँकेत हे केलेलं आहे आणि आता मला इंडियन बँकेत माझं मानधनाचं अकाउंट आहे, तर त्या इंडियन बँकेतून मी 228 रुपये घेणार आणि येणाऱ्या मे महिन्यात 434 रुपये मी माझ्या महाराष्ट्र बँकेत भरणार. म्हणजे तिथं बघा, आधार कार्ड तर एकच असतो, लगे लिंक होणार, लगेच माहिती पडणार की ह्या महिलांनी पॉलिसी घेतलेली आहे. तर मी डबल घेऊन काय फायदा नाही, पण माझ्या अकाउंटला ते पैसे मानधनाच्या येणार. म्हणून मी बँकेत गेले, माझी ही पॉलिसी सुरू आहे आणि हा पॉलिसी नंबर आहे असं लिहून घेऊन मी ऑफिसला आता देणार. आज मी बँकेतच होते, बँकेत जाऊन खरी माहिती घेऊन आले. हे बघा, बँकेतला पेपर माझ्या हातात आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला बँकेतल्या महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजरने दिलेली माहिती आहे. आणि आम्हाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारीच्या युनियनकडून हे समजलं. मग मी जे CDPO मॅडम म्हणतात त्या प्रोजेक्ट ग्रुपला टाकलं आणि आम्हाला त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं, आमच्या मुख्य सेविकांनी आणि CDPO सरांनी. तर त्यांच्यामुळं आज आमच्या सगळ्यांमुळं हा फायदा झालेला आहे. विचार चांगला करायचा, आपण नेहमी आनंदी जगावं, पण जीवन आणि मृत्यू हे थांबणार नाही, होणारच आहे. तर आपल्या तायांना हा फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये समजा आपला मृत्यू झाला आणि 4 लाख पॉलिसी आपल्या अकाउंटला आहे, पण आपण त्याच्यावर वारिस लावलेला नाही, वारसा लावलेला नाही, नॉमिनी लावलेला नाही, तर ते पॉलिसीचं आपल्याला नुकसान होणार. म्हणून आपल्याला त्याच्या पाठीमागं नॉमिनी लावायचं आहे. जसं मी माझ्या मुलीला लावलेलं आहे, तर तुम्ही ज्याला वारस लावता, ज्याला नॉमिनी लावता, त्यांचे काय काय तिथे पेपर द्यायचे आहेत बँकेत, ते एक तुम्ही लक्षात ठेवा. त्या नॉमिनीचं पूर्णपणे नाव द्यायचं, तुम्ही मुलगी मुलगा कोणी ठेवलं त्याला, त्याचा अकाउंट नंबर बँकेला द्यायचा आहे, त्याचं वय द्यायचं आहे, त्याचं आधार कार्ड द्यायचं आहे, पॅन कार्ड द्यायचं आहे आणि 2 फोटो द्यायचे आहेत. आणि त्या नॉमिनीचं जे वारिस आहे आपल्या, त्याचं डेट ऑफ बर्थ आणि तुमचं त्याचं नातं काय आहे, तुमची मुलगी आहे का मुलगा आहे का नवरा आहे, ते नातंसुद्धा द्यायचं आहे आणि आपल्या त्या वारिसदाराचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. तर अशी ही पॉलिसी आहे. कुणाला काय जर समजलं नाही तर तुम्ही व्हिडिओ परत बघा. मी खूप एकदम स्वच्छपणे निर्मळ प्रांजळ मनाने तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्यावर मी 4 दिवस काम केलेले आहे. सगळ्यात आधी आम्हाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पदाधिकारी ग्रुपमध्ये हे PDF आलं. मी ते PDF व्यवस्थित वाचलं. मग मी आमचे जे ऑफिसचं ग्रुप आहे, प्रोजेक्ट ग्रुप असतं, त्याच्यावरही माहिती टाकली की ऑफिसला काही अशी माहिती आली आहे का, CDPO सरांनी आम्हाला कळवावं, मॅडमने आम्हाला कळवावं. मग त्यांनी आम्हाला व्यवस्थित माहिती दिली की तुमच्या अकाउंटला 228 रुपये किंवा 20 रुपये आलेत का, हे बँकेत जाऊन बघा. पण मी पॉलिसी आधीच काढलेली आहे. पण खूप साऱ्या अंगणवाडीच्या महिलांना प्रॉब्लेम होता, सगळ्या परेशान होत्या आणि मला त्यांना चांगली माहिती द्यायची होती आणि गाईड करायचं होतं. कारण बघा, खेडेपाड्यात राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची बँक खूप लांब असते. बँकेत गेल्या आणि त्यांना जर माहीत नाही पडलं पैसे आले का नाही, 100-150 रुपये खर्च होणार, उन्हात जाणार, म्हणून सुट्टी पण टाकावी लागते. तर तुम्ही काय करा, तुमची ज्या बँकेत मानधनचा अकाउंट आहे तिथून तुम्ही तो ॲप डाउनलोड करून घ्या.
त्याच्यावर लगेच आपलं बॅलन्स येतं, आपल्याला माहीत पडतं. नाहीतर बँकेचा नंबर घेऊन या, मिस कॉल द्या, तर तुम्हाला तुमचं बॅलन्स माहीत पडेल. आधी तर चेक करा 228 रुपये आलेत का, 20 रुपये आलेत का. दोन्ही आपल्या अंगणवाडी कर्मचारीला 228 आणि 20 रुपये आले म्हणजे दोन्ही पॉलिसीचे फॉर्म आपल्याला भरायचे. तो फॉर्मचा पिन नंबर नेऊन ऑफिसला द्यायचा. मग ऑफिसवाले शासनाला देणार आणि आपल्याला प्रत्येक वर्षात मे महिन्याला 434 आणि 60 रुपये येणार. आणि ज्यांना फक्त 20 रुपये आलेत त्यांना हा फॉर्म आपल्या ऑफिसला नेऊन द्यायचा आहे. बँकेतून लिहून घेऊन त्यांना प्रत्येक वर्षाला 60 रुपये येणार सरकारकडून. आणि ती पॉलिसी आपल्याला प्रत्येक वर्षाला रिन्यू करावी लागणार, स्वतः भरावी लागणार आहे. तर माझ्यासाठी तर सोपं झालं. माझं इंडियन बँकला सॅलरी अकाउंट आहे मानधनाचं आणि महाराष्ट्र बँकला मी हे पॉलिसी काढली आहे. मी मागच्या वर्षीच काढली आहे. तर मी इंडियन बँकेतून 434 घेऊन मे महिन्यात भरणार आणि 60 रुपये पण भरणार. तर मी दोन्ही पॉलिसीची लाभार्थी झाले. म्हणजे माझा जर ह्या वेळेत 50 वर्षाच्या वरी ॲक्सिडेंट झाला तर मला 2 लाख रुपये मिळतील. पण आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधीही माझा मृत्यू झाला तर माझ्या नॉमिनीचं, माझ्या वारसदाराचे मी सगळे पेपर भरलेले असले तर माझ्या वारसदारांना ते पैसे भेटणार आहेत तायांनो. तर तुम्हाला काय नाही समजलं याच्यातला, तुम्ही जर परत व्हिडिओ बघितलात तुम्हाला नक्कीच माहिती. आणि खरं खूपच अर्जंट होती. आपल्या सगळ्या अंगणवाडी ताई खूप परेशान होत्या आणि मला वाटलं की त्यांना ही माहिती द्यावी म्हणून माझी तळमळ होती. म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अर्जंट बनवलेला आहे. तर प्रत्येक अंगणवाडी सेविकाला, मदतनीसला हा व्हिडिओ कसा जाईल, मी तुमच्यासाठी 4 दिवस मेहनत घेतलेली आहे. तुम्ही फक्त 4 मिनटं तरी मेहनत घ्या. आपल्या प्रत्येक सेविकाकडे हा व्हिडिओ गेला पाहिजे. तिच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही ते माहिती करून घेतले. आता राहिला दुसरा प्रश्न. काही महिलांचे, आपल्या अंगणवाडी भगिनींचे मला मेसेज आले की ताई मला 228 रुपये पण नाही आले, 20 रुपये पण नाही आले. पण तरीसुद्धा तुम्हीही वयात बसत असाल तर आपल्या बँकेत जाऊन पॉलिसी काढू शकता आणि सरकारकडून नंतर नाही आले म्हणून आपल्या ऑफिसला लिहून द्या. मग ऑफिसवाले सगळे लाभार्थी ज्यांचे आले नाहीत त्यांची लिस्ट एकत्र करतील आणि शासनाला पाठवतील आणि येणाऱ्या मे महिन्यापर्यंत तुम्हाला येतील. तर फक्त त्यांच्या जीवावर बसायचं नाही. आपले जे उरलेले पैसे आहेत 228 रुपये आपल्या अकाउंटला असतील तर ह्या पॉलिसीचा तुम्ही फॉर्म भरा. ज्यांना पैसे आलेत त्यांनीच भरायचं असं नाही. हे सगळ्या महिलांसाठी पॉलिसी आहे. फक्त आपल्याला सरकारकडून प्रीमियम भरण्यात येणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणीही जाऊन ही पॉलिसी काढू शकता. पण आपल्या युनियनच्या पाठपुराव्यामुळे ही पॉलिसी आपल्याला भेटलेली आहे. ते लोक आपले प्रीमियम भरणार आहे. आपल्यासाठी एक लाभार्थ्याला 434 रुपये आणि 60 रुपये, तर समजा 500 रुपये पकडा. आपल्यासाठी 500 रुपये काय, सरकार वर्षाला एकदा 500 रुपये भरता असं आपल्याला वाटणार. पण तुम्ही 2,17,000 अंगणवाडीचा विचार करा तर किती झाले, डबल करा. आणि पैसे किती झाले हे मोजा. तर मग युनियनने आपला फायदाच करून दिला का नाही, याचा पाठपुरावा घेतला का नाही. ते PDF आधी युनियननेच टाकलेलं, मग नंतर ऑफिसला आलेलं. तायांनो 1 वर्षाच्या वरी झाली ही पॉलिसी सुरू करून. मागच्या मे महिन्यातच मी माझ्या स्वतःची, माझ्या मुलींची आणि माझ्या सगळ्या बचत गटांच्या महिलाची ही पॉलिसी काढलेली आहे. समजलं? काय नाही समजलं तुम्हाला मला कमेंटमध्ये प्रश्न करा. मी त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला देणार. कधीच असं नाही की मी तुम्हाला उत्तर देणार नाही. पण मी सगळ्यांचा इंडिव्हिज्युअल फोन घेऊ शकत नाही तायांनो. व्हॉट्सअपवर माहिती टाका. मग सबला ग्रुप जो बनवला आहे त्याच्यावर जॉईंट व्हा आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी छोटे PDF वगैरे जे येते ते टाकतच असते. ती ह्या पॉलिसीची PDF मी सबला ग्रुपला टाकलेली आहे, जी आमच्या युनियनकडून आली, परत ऑफिसकडून आली. दोन्ही टाकलेले आहेत. तुम्ही दोन्ही वाचा. हे बघा, आपल्याला जास्ती काय सांगायची गरज नाही. मला आणि तुम्हाला सारखंच नॉलेज आहे. पण मी माझ्या कामाच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न करते की तुमची धावपळ होऊ नये, जास्ती लवकरात लवकर माहिती भेटावी आणि तुम्ही करावे. तर आपल्याला 2 पॉलिसी भेटलेल्या आहेत, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ही आपली कशाची आहे,
आपण ॲक्सिडेंट झाला आणि नॅचरल डेथ झाली तरी भेटणार आहे 4 लाख रुपये दोन्ही मिळून पॉलिसी. आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना ही फक्त ॲक्सिडेंटल पॉलिसी आहे. आपला ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला 2 लाख रुपये भेटणार आहेत, बरोबर. आणि वयोमर्यादा पण तुम्हाला सांगितली मी, 1870 वर्षापर्यंत आपल्याला दोन्ही पॉलिसी भेटणार आहेत. आणि जी 20 रुपये आले ती पॉलिसी आपल्याला 50च्या नंतर भेटणार आहे. आणि आपले नॉमिनी वारिसदार लावायचं विसरू नका. माणसाचा काही भरोसा नाही, कधी पण काही पण होऊ शकते. आज मी तुमच्याबरोबर बोलते बसले, उद्या असणार का नाही सांगू शकत. पण त्या 2 लाखाची पण माझ्या मुलांना गरज असणार आणि त्याच्यामुळे त्यांचं काही ना काही खर्च भागणार. आज आई कमवते, मुलांना पैसे देते, मुलं करतात, पण ते आई गेल्यानंतर त्या 2 लाखाचा आणि 4 लाखाचा सुद्धा खूप मोठा आधार होईल. हे बघा, आपली जागा कोणी घेऊ शकणार नाही, ते पैसे घेऊ शकणार नाही, पण एक छोटासा आधार म्हणून आपल्या मुलांना, आपल्या नॉमिनींना, आपल्या वारसदारांना ते उपयोगी पडतील. तर वारसदाराचं काय काय लिहायचं आहे तुम्हाला सांगितलं मी, परत रिपीट करा, तुम्ही लिहा कमेंटमध्ये मी वारसदाराचं काय काय सांगितले, कारण एकमेकाचे कमेंटसुद्धा वाचतात ना, त्याच्यावरून फायदा होतो. वारसदाराचं नाव, त्याचा अकाउंट नंबर, त्याचं वय, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, त्याचे 2 फोटो आणि त्या वारसदाराचा तुम्ही नातं कोणतं आहे तुमचं, त्याचं जन्मतारीख, त्याचा मोबाईल नंबर, तुमची मुलगी आहे, नवरा आहे, आई बहीण कुणाला पण ठेवतो माणूस. तसं मी माझ्या मुलीला माझे वारस ठेवलेले आहे, तर तुम्ही पण ज्यांना ठेवलं आहे त्यांची डिटेल बँकेत द्यायची आहे, हे विसरू नका. आता मी उद्या आता बसले, 8 दिवसानंतर माझं काय झालं तर माझ्या घरच्यांना हे पैसे भेटणार नाहीत, कारण त्यांनी वारसदाराचे नाव वगैरे तिथे भरलेले नसणार. तर ही दक्षता घ्या आणि खास करून आपल्या घरात ज्या आपल्या मुली आहेत त्यांना वारस ठेवा. आणि त्या मुलीमध्ये जर आपली मुलगी एखादी कुणाला मुलीला अपंग तत्व असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तिला आधी नॉमिनी ठेवा. आणि मुलींनाच जास्ती करून ह्याच्यामध्ये वारसदार ठेवायचं, कारण आईच्या मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर मुलीचाच अधिकार असला पाहिजे. आणि हा काय वारसा आपल्याला आपल्या खानदानाकडून, कारण नवऱ्याकडून भेटलेला नाही, तर आपल्याला संविधानाकडून, डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानामुळे, आपल्या युनियनच्या लढ्यामुळे, पाठपुराव्यामुळे आणि महिला बालविकास प्रकल्प असल्यामुळे, सगळ्या महिलाच असल्यामुळे आपल्यावर ही पॉलिसी लागू झालेली आहे. तरी आपण सगळ्यांचे धन्यवाद मानायचे, जेवढ्या लोकांनी बघा. माणसाला 2 लाख 4 लाखसुद्धा खूप उपयोगी पडतात. एक लक्ष्मी लाभ येतो जेव्हा मृत्यू होतो आपल्या एका अंगणवाडी ताईचा, तेव्हा ती रक्कम काढण्यासाठी तिला खूप प्रयत्न करावे लागतात. हे आधीपासूनच करून ठेवलं तर रोज ना रोज महाराष्ट्रातून 2-4 दिवसाला एक आपली ताई जातच आहे. काही टेन्शनने जाते, काही हार्ट अटॅकने जाते, काही नॅचरल मृत्यू होते, काही ना काही प्रॉब्लेम माणूस आहे बघा होऊ शकतो. हे शरीर किती साथ देणार आहे आपलं, तर ह्या शरीराची निगा राखा आधी, तर बळकट राहा. मला तर वाटतं कोणी दोन्ही पॉलिस्या घेऊन ये, चांगलं बळकट राहावं. पण दुर्दैवानं जर झालंच तर आपल्याला सुरक्षा कवच आणि विमा योजना दोन्ही पॉलिसीसुद्धा घ्यायच्या आहेत. ज्यांना पैसे नाही आले त्यांनी आपल्या ऑफिसला कळवा, मग बँकेतून कटू द्या आणि जाऊन तुम्ही ही पॉलिसी काढू शकता, कोणी काढू शकता. जर तुम्हाला 434 रुपये भरावे लागले आणि 60 रुपये वेगळे भरावे लागले तरी घाबरू नका, भरा, सध्या ती पॉलिसी काढा, मग ऑफिसला नाव द्या. कारण बघा सरकारी कामं असतात, आता आपण लिस्ट दिली, मग आपल्या सुपरवायझर लिस्ट बनवतील, मग ती लिस्ट कधी जाणार, मग आपलं नाव कधी येणार, मग पैसे कधी येणार, तोपर्यंत का आपण लाभ चुकवायचा. रोज तर आपण खतरो के खिलाडी आहे, मृत्यूबरोबरच खेळतो का नाही. रोज कधी पण काही होऊ शकतं. आपल्या मुलांचं तर काय, त्यांना थोडा आधार होईल. म्हणून पॉलिसी नक्की काढा तुम्ही बँकेत जाऊन आणि ती बँकेची पॉलिसीचा नंबर ऑफिसला नेऊन द्या आणि वारसदाराची डिटेल भरायला विसरू नका. त्यांना भरा. हे बघा, हसत जगलो हसत मरायचं. काय मी तर मेल्यावर सुद्धा अशी आनंदी होणार आहे. झालं, मुक्ती झाली, सुटला जीव, काय त्याला एवढं घाबरायचं आहे. जे झालं ते झालं, पण मुलाबाळांना आपली आठवण राहावी, आपण त्याच्या आठवणीत राहावं, म्हणून हे आपल्याला एक छोटीशी रक्कम त्यांच्यासाठी ठेवून जायची आहे. एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आणि जास्ती बँकेत उन्हात वगैरे जाऊ नका. बँकेची डिटेल घ्या, मिनी स्टेटमेंट काढा. ज्या तायांना समजत नाही, दुसऱ्या तायांना येतं, त्यांना मदत करा. त्यांना येडे बोलू नका, बागडे बोलू नका. खूप भाऊ, खूप भोळ्या बापड्या आपल्या महिला आहेत, पण त्यांना बँकेचं समजत नसेल. त्यांचा स्वयंपाक बघा किती छान असतो. मी माझ्या गावच्या तायांच्या हातची एक भाकर आणि चटणी शेंगदाण्याची खाल्लेली किती टेस्ट असते, ते आपण करू शकतो का नाही. सगळ्याकडे कला आहे. कोणी चांगलं लिहितं, कोणी चांगली वाचतं, कोणी चांगली माहिती देतं, कोणी चांगली माहिती.
आता बघा, ज्यांना तळमळ आहे ते लगेच व्हिडिओ काढणार. मला तर पुष्पाताई पण ह्याच्यावर व्हिडिओ काढतील, त्यांचा पण व्हिडिओ बघा, माझा पण बघा. मी स्वतः पॉलिसी काढलेली माझी, आणि मी बँकेत जाऊन मॅनेजरकडून येऊन डिटेल घेतली, ऑफिसमधून पण डिटेल घेतली आणि युनियनकडून पण. म्हणून माझ्याकडून काही व्हिडिओमध्ये चूक होणार नाही, हे मला नक्की माहिती आहे. तर तायांनो, याच्यावर काम करा. आणि शेवटी तुम्हाला तेच म्हणेन, आनंदी राहा. आणि शेवटी मी छोटी बचत 1 तारखेपासून करायला सुरुवात केलेली आहे. मी रोज 10-15 जेवढे रुपये येतात माझ्याकडे, मी पिग्गी बँकमध्ये टाकते. तुम्ही पण बचत करा. जर आपल्याला कोणी नाही पैसे दिले तर आपले ते पैसे आपल्याला वेळेवर काम. अचानक रिचार्जच नसतो, हेच नसतं, तेच नसतं. त्या 13,000मधून 3,000 तर सरकारच परत घेते. रजिस्टरच घ्या, साड्याच घ्या, हेच घ्या, तेच घ्या. आता तर मला आहे ना बिझनेसच वाटतो हा. रजिस्टर घ्या, साड्या घ्या, आय कार्ड घ्या, हे घ्या, ते घ्या. अरे किती आम्हाला वेतन आहे, सरसकट वरून सगळं आलं पाहिजे ना. फुकट कशाला आम्ही पैसे द्यायचे? मग तुम्ही ते वरचे 3,000 वाढवलेच कशाला? परत घ्यायचे होते तर पोषण आहाराची साडी घ्या, युनिफॉर्मच्या घ्या, रजिस्टर घ्या. हे काय बिझनेसच लावला आहे? ह्याच्यावर कोणी ऑफिसमध्ये बोलावं, ह्याच्यावर आवाज उचलावा. फक्त हे काय करतं आणि ते काय करतं. मी बोलते, सरळ बोलते मी. कशाला? आपली कोणती भगिनी असेल ती स्वस्तामध्ये देत असेल तिच्याकडून घ्या. आहे ना, ऑफिसवाल्यांकडून कशाला घ्यायच्या आणि वेंडर आणि टेंडरकडून कशाला घ्यायचा? आपल्या महिलांना 2 पैसे भेटू द्या, आपल्या भगिनीला भेटू द्या. किती छान छान कला आहेत आपल्या भगिनीकडे, किती चांगलं चांगलं त्यांच्याकडे असतं. आपल्या एकमेकीकडून घ्यायचं आणि एकमेकीचं लक्ष ठेवा, एकमेकीला मिळून राहायचं. जे काय झालं सोडून द्यायचं आणि पुढं चालायचं. आणि नक्की दोन्ही पॉलिसी घ्या तायांनो. ज्यांना एकच पॉलिसी आली त्यांनी पण घ्या, ज्यांना नाही आली स्वतःचे सध्या पैसे भरून घ्या, पण पॉलिसी घ्या. मी काय पॉलिसीची एजंट नाही आहे, याच्यामध्ये मला काय कमिशन वगैरे नाही. मला तुमचं प्रेम हे माझ्यासाठी आभाळा एवढं कमिशन आहे. प्रेम असू द्या, फक्त व्हिडिओ शेअर करा, एवढंच करा. आणि ज्यांना सबस्क्राईब करा येत नाही त्यांना करायला लावा. व्हिडिओ शेअर केला, सबस्क्राईब केला म्हणजे मला माझं कमिशन मिळालं आणि तुम्हाला माहिती मिळाली. तुम्हाला बँकेत जास्ती धगधग नाही झाली, ऑफिसला धगधग नाही झाली. अहो सगळीकडे पैसे जातात माहिती आहे. घरातून बाहेर निघालं की गावात 100 रुपयाची नोट संध्याकाळपर्यंत दिसत नाही आणि शहरामध्ये 500 रुपये दिसत नाहीत संध्याकाळपर्यंत. अशी पैसे गायब होतात. तर तुमचे पैसे पण वाचावं, माहिती पण मिळावी आणि कमी वेळात तुमचं काम होऊन जावं म्हणून मी 4 दिवस मेहनत घेतली तायानं. तर तुम्ही 4 ग्रुपमध्ये तरी व्हिडिओ शेअर करा आणि परत व्हिडिओ बघा तायांनो. नक्कीच माहिती चांगली आहे. आनंदी राहा. येते मृत्यू येऊ द्या. 4 लाख आहेत आता आपल्या अकाउंटला, मस्तपैकी राहू द्या. मस्त आठवण तरी काढतील 4 दिवस पोरं 4 लाख दिले तर. चला, धन्यवाद तायांनो. अर्जंट व्हिडिओ काढला. परत शनिवारी मस्तपैकी भेटूया आणि वेगवेगळ्या घडामोडीवर घेऊया. आणि मी नेहमीच बोलते की जेव्हा मी व्हिडिओवर बोलते यूट्यूबवर, फक्त तुमची ताई, मोठी बहीण, मैत्रीण और प्रेम करणारी आणि प्रेम करून घेणारी वसीमाच बोलत असते. तर तो विचार करायचा नाही की मी कोणत्या ऑफिसचे, कोणत्या संघटनेची, कुठली आहे. मी अंगणवाडी ताई आहे आणि मी आईच्या पोटातूनच अंगणवाडीचे संस्कार घेतलेले आहे, अंगणवाडीचा खाऊ खाल्लेला आहे. आणि जो अंगणवाडीच्या छोट्या मुलांना आपण जे शिक्षण देतो ते जे सेल्फ कॉन्फिडन्स असतं ना, ते कुठंच होत नाही. म्हणून आपण मुलांना जे शिकवतो ना ते शिक्षण खूप मोठं आहे. अंगणवाडी ताईचे शिक्षण शाळेहून मोठे, अंगणवाडी ताईचे शिक्षण शाळेहून मोठे. लहान मुलांच्या जीवनात आडले नाही कुठे, लहान मुलांच्या जीवनात आडले नाही कुठे. गर्वाने सांगते अंगणवाडी ताई आहे. आणि तुम्हाला पण गर्व असू द्या. आपल्या अंगणवाडी ताई ही आता एक माणूस नसून ती पूर्ण संस्था झालेली आहे. सगळ्या लाडल्या बहिणी आपल्याला शोधत आहेत. अजून फॉर्म भरायचे आहेत, त्यांचे फॉर्मवरून पैसे येणार का विचारपूस चौकशी चालू आहे. जे येईल ते करायचं. आणि कुठून 2 पैसे मिळत असतील आणि फायदा असेल तिथं वसीमा पुढे राहून अंगणवाडी तायांचा हक्क नक्कीच करणार. मी 4 दिवस मेहनत घेतली. 1 दिवस युनियनकडून PDF आले, पूर्णपणे वाचली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला टाकली, मग ऑफिसकडून GR आला तो वाचला. मग बँकेत गेले, बँकेच्या मॅनेजरकडून सगळं लिहून आणलं. माझी पॉलिसी होती ती बघितली, किती कटलेत कशी वर्षाचं सगळं बघितलं मी. आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ केलेला आहे. तर खरी माहिती कुठं मिळते? फक्त वसीमा काजी अंगणवाडी ताई चॅनलवर. हे तुमचं घरचं, तुमच्या हक्काचं चॅनल आहे. सगळ्यांना पुढं बातमीच बोलावी लागेल ना. पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा तायांनो. बघते मी आज किती जण शेअर करणार आहेत हे व्हिडिओ. चला, धन्यवाद.
व्हिडिओ मोठा झाला बोलू नका. पैसे पण मोठे आहेत, 4 लाख आहेत. 4 लाख, 2 लाख ॲक्सिडेंटली, 2 लाख मृत्यूची, आणि टोटल जर नॅचरल डेथ झाली तर 4 लाख. वारीसदाराची डिटेल भरा व्यवस्थित, विसरू नका. आणि कोणते आलटू फालटू व्हिडिओ बघू नका. कोणी आपल्या अंगणवाडी ताईनं केलं तो व्हिडिओ बघा, कारण सत्य माहिती अंगणवाडी ताई देतात. माझ्या अकाउंटला पैसे आलेत, मी ही पॉलिसी काढलेली आहे, म्हणून मी ठामपणे खरी माहिती देत आहे. जर तुम्हाला कोणता व्हिडिओ आला तर बाबा रे तू कुठं पॉलिसी काढली ते बँकेचं नाव सांग म्हणावं. मी महाराष्ट्र बँकेत हे पॉलिसी काढलेली आहे. इंडियन बँकेमध्ये माझं मानधनाचं खातं आहे आणि मी हे कनेक्शन करून घेणार आहे लवकरात लवकर. तुम्ही पण करा. येत्या शनिवारी आपण सगळे पॉलिसीधारक असले पाहिजे. आता मरण्याची चिंता नाही, कधी मरू, काय टेन्शन नाही. मुलांना काहीतरी भेटेल ना. अहो मरणं जगणं लिहिलेलं आहे, किती टाळता येत नाही, फक्त सुरक्षा करता येते. आधी स्वतःची सुरक्षा करा, मग सुरक्षा योजना घ्या आणि मग कामाला लागा. चला पुढे, चला पुढे, जगायचा आनंदाने. धन्यवाद तायांनो, सगळ्यांना माझं गोड गोड प्रेम.